पहिली मॅच विन होताना पाहतो आंबोळे संघ. पहिली मॅच जिंकली आंबोळे संघाने आणि पराभूत केले अतुल टीमला. आणि आपण वळूया दुसऱ्या मॅचच्या दिशेने. कहाणी ऐकूया माझ्या मुखी. अर्थातच मी एक साथी समालोचक पाहतोय दीपक बनेचा आवाज. जाऊया मॅचच्या दिशेने. एक चांगली स्पर्धा. बघूया आमचा झेंडा, बघूया आमचे रक्त, सळसळत राहू दे आमचं रक्त. प्राण देऊन राखीतो आम्ही स्वराज्याचे तत्व. कारण एक चांगली स्पर्धा पाहतोय. खरंच कौतुक करतोय या स्पर्धेचं. सगळीला फलंदाज आयकॉन खेळाडू बापूला पाहतोय. पहिला चेंडू शॉर्ट चॅक करायचा प्रयत्न. पहिला चेंडू एक सिंगल धाव. यस, संघाचा श्री गणेश टीम आपण पाहतोय मानेचेवाडी संघाचा. एक मध्ये पाहतोय गोलंदाज आपण विकासला पाहतोय. पहिला चेंडू एक सिंगल धाव. विटला देव चषकातील दुसरी मॅच पाहतोय आपण. पहिला चेंडू सिंगल. टॉस जिंकला पाचगणी संघाने आणि घेतलाय तो म्हणजे गोलंदाजीचा निर्णय. पहिला चेंडू एक सिंगल धाव. सेकंडला फलंदाज बापू. हो हो, या वेळेला फटका चांगला होता. कॅचचा कॉल होता. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि तोपर्यंत पळून पूर्ण केला जात आहे तब्बल 2 धावा. पहिला चेंडू एक सिंगल. त्याच्यानंतर या 2 धावा. आज बापूला बॅटिंग करावी लागेल कारण मानाजीवाडी संघ खूप दिवस झालं शांत होता. आता शांत बसून चालणार नाही. थोडीशी बॅटिंग करावी लागेल. समोर देखील एक चांगला संघ पाचगणी संघ पाहतोय. हो, फटका चांगला होता. फटका चांगला होता. सर्कल मध्येच खेळला होता. ला जॉब क्षेत्रक्षण करण करून पाहतोय आपण. किरण करून पाहिलं जातंय. येतोय डॉट चेंडू. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्या फक्त सिंगल 3. 3 चेंडू 3 धावा. हो, या वेळेला वेगाने टाकला होता. बॅट स्विंग केली जाते. स्विंग अँड मिस. होतोय डॉट चेंडू. बॅक टू बॅक येतात 2 डॉट चेंडू आणि चेंडूचा खेळ झालाय तब्बल 4 आणि धावा झाल्या फक्त सिंगल 3. 2 टू गो. महत्वाचे 2 चेंडू. यावेळी देखील नाकाला फुंकार देऊन मातीचा वास दिला जातोय आणि येतोय डॉट चेंडू. आपण पाहू शकता लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं जाते किस कोरोच्या माध्यमातून. लाईव्ह टेलिकास्ट अप्रतिम पाहतोय. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. येतोय डॉट चेंडू. काय गोलंदाज चालले आपण गोलंदाज पाहतोय. विकासला यार ला जॉब गोलंदाजी. हो, टाळ्या होऊन द्या, टाळ्या होऊन द्या टीम पाचगणी संघ यार. ला जॉब गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त दिल्या जात आहेत तब्बल 3 धावा. 4 धावा दिल्या जात आहेत आणि फलंदाज बापूला बायामध्ये बेड्या ठोकल्या जात आहेत आणि पहिल्या षटकाचे होते समाप्ती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या फक्त सिंगल 4. बॅटिंग आज थोडीशी कमी होते कारण नवीन मैदान पाहतोय आपण. मोर्ना क्रिकेट असोसिएशनचं स्थानपाडाचं पाहतोय. खरंच एक नवीन स्पर्धा. धावा झाले तब्बल 4. 7 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्या 4. आपण जर्सी नंबर पाहतोय 45 चंदूला पाहतोय आपल्या स्क्रीनच्या समोर. खरंच कौतुक करावं लागेल पाचगणी संघाचं. मेहनत असते, खेळाची औष असते. बापूदादा असतील, संपूर्ण टीम असेल. खरंच खेळण्याची आवड आहे या पाचगणी संघाला. पहिल्या षटकात धावा आल्या 4. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय पोलीस दलामध्ये असणार एक हायटेड गोलंदाज. विठ्ठलला पाहतोय टीम पाचगणी संघाचा. हो, बॅट चिकाडा, बॅट चिकाडा ऑन साईडला खेळायचा होता. धावा दिल्या जात नाही. धावांवरती रोख लावला जातोय. आज चंदू ठरवून आलाय. पाचचा संडे थोडासा नाराज होता. या संडेला बाजी मारावी लागेल पाचगणी संघाला. आज मेहनत करावी लागेल. खरंच कौतुक करतोय. पहिला चेंडू येतोय डॉट. धावा झाल्या फक्त 4. बॅटिंग करावी लागेल टीम मानाचीवाडी संघाला. कुठेतरी आज बापूला बॅटिंग करणं गरजेचं असेल. सेकंडला फलंदाज पाहतोय विजय. या वेळेला ऑन साईडला चाबूक शॉट. फटका बसलाय. कॅचचा कॉल. कॅच होती थोडीशी जमिनीला दान. ताकद कमी पडली. नजागत होती. शॉर्टम जॅक करायचा होता. फटका फसला जातोय. कॅच देखील फसली जाते आणि येते तोपर्यंत एक सिंगल धाव. बापूने स्वतःला स्ट्राईकला ठेवलंय.
गोलंदाज देखील एक चांगला गोलंदाज पाहतो. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. एक समोर हार्ड हिटर फलंदाज, त्याच्या समोर एक चांगला गोलंदाज. पहिले 2 चेंडू पाहतोय चांगले हाताळलेत. धावा झालेत 5. सेकंडला बापू, एक आयकॉन खेळाडू टीम एमपेलचा. फुल टॉस होता, दिशा दिली जाते आणि चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क. येतोय पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल घेतोय सरसी रेषेची वेट. 4-4-4 चौकार. बॅश वर्सेस बेस्टचा मुकाबला. चांगला फटका, एक 4 धावा आल्या. 4 ने धावफलक जाऊन पोहोचते सिंगल डिजिट 9च्या घरात. बापूला बॅटिंग करावी लागेल. महत्वाचे 3 चेंडू ओव्हर क्रमांक 2चे. ओहो, यावेळी चांगला होता, चांगला होता, अचूक होता, बाउन्सर होता, मातीच्या फुंकारने देणाऱ्या होता आणि येते एक लेग बायची सिंगल आणि धावफलक जाऊन पोहोचते डबल डिजिट 10च्या घरात. 4 चेंडू 10 धावा. 2 टू गो. महत्वाचे 2 चेंडू. 2 टू गो. सेकंडला फलंदाज बापू, चौकाराने बॅटिंग केली जाते. ओहो, या वेळेला ऑफ साईडला खेळायचा होता. वेगाने टाकला, वेगाने बापूला जाग्यावरती उभं केलं जाते. वेग दाखवतोय हा गोलंदाज. पाहू शकता पोलीस दलामध्ये असणारा हा गोलंदाज. नक्कीच चंदूचं कौतुक करावं लागेल. खरंच नांद आहे चंदूला देखील क्रिकेटचा. मेहनत करतो. मला नेहमी व्हॉट्सअपला मेसेज करत असतो. खरंच एक मित्राचा मित्र असतो असा एक चंदू पाहतोय. खरंच थँक्यू सो मच चंदू. खरंच सपोर्ट असावा सर्व मित्रांचा. 1 टू गो. महत्वाचा एक चेंडू. यावेळी देखील ऑन साईडला क्षेत्ररक्षण असेल. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केला जाईल. फेकी करेपर्यंत फक्त येते एक सिंगल आणि 12 चेंडूचा होतो खेळ समाप्त आणि धावफलक जाऊन बसते डबल, ते म्हणजे डबल डिजिट 11च्या घरात. चला मॅच चालू ठेवायचे. क्रमांक 3चा खेळ. चार चेंडूचा खेळ झाला. धावफलक जाऊन पोहोचतोय. आपण पाहतोय तब्बल 15च्या घरात. एक विकेट रनआउटच्या स्वरूपात पडली जाते.
एक डकच्या स्वरूपात धक्का लागतो टीम मानेजोडी संघाला. पहिला धक्का लागतो अर्थात विजयच्या रूपात. धावा झाल्या फक्त 15. पहिल्या मॅच मध्ये आतोली संघाने देखील बॅटिंग थोडीशी कमी केली. इथे देखील मानेजोडी संघ बॅटिंग थोडीशी कमी करतोय. 2 to go. महत्वाचे 2 चेंडू पहिल्या इनिंगचे. टॉस जिंकला पाचगणी संघाने आणि घेतला तो म्हणजे गोलंदाजी जमिनीने. चंदूच्या टाळ्या पाहू शकता. आज कौतुक असेल टीम पाचगणी संघाचं. आज बाजी मारावी लागेल. आज मेहनत केला ना तर काहीतरी होऊ शकतं. आज मेहनत करावी लागेल. महत्वाचे 2 चेंडू. 2 to go. पाचवा चेंडू प्रगतीपथावर. फुल टॉस होता आणि दिशा दिली जाते. फुल टॉसला केलं जातंय. फुल टोल वसूल येतोय. झटपट पटापट चेंडूला फेकून दिलं जातंय. आउट ऑफ द पार्क येतोय. बिग 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 षटकार. हाय फटका सजवलाय. A1 क्वालिटीचा A1 ब्रँड दाखवलाय बापूने. का मी आयकॉन खेळाडू संघामध्ये खेळतो. का मी संघाचा कॅप्टन आहे. येतोय षटकार आणि धावफलक जाऊन पोहोचतोय. 21 धावा. एकाच चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचा एक चेंडू. बापूने षटकार ठोकला. मॅच मध्ये कमबॅक केलाय. या चेंडूमध्ये जर एक चौकाचा षटकार मॅच बनू शकते. या वेळेला देखील ऑन साईडला विठ्ठल होता. विठ्ठलने चुकी केली होती. चुकीला माफी नव्हती. 1 बाउन्स गॅदर केला. फेकी केली. लाजवाब फेकी पाहू शकता. बापूचं क्षेत्ररक्षण पाहू शकता. खरंच कौतुक करतो. हो हो हो. काय घडतंय काय घडतंय काय बिघडतंय. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि चौथी धाव ठरते डेंजर. आणि इथे घेतल्या जाते तब्बल 2 धावा. सॉरी 3 धावा. 3 ने धावफलक पुढे ढकलतय आणि जाऊन पोहोचतोय 24 धावा. आणि आता समीकरण असेल ते म्हणजे 18 चेंडू आणि 25 धावेंचं. बापू थांबला. बापूवरती जबाबदारी होती. आता गोलंदाजी करावी लागेल टीम मानेचवाडी संघाला. आणि बॅटिंग साठी चला प्लीज पाचगणी संघ लाईनअप करा मित्रांनो. प्लीज लाईनअप करून उतरा दादा. थोडं सहकार्य करा. तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून दाखवलं जातंय. चला प्लीज सागरदादा पवार यायचं दादा व्यासपीठावरती. प्लीज सागरदादा पवार व्यासपीठावरती या. नक्कीच गणेश दादा पुजारी आपण देखील व्यासपीठावरती या. गणेश दादा पुजारी खरंच वेलकम व्यासपीठावरती या. नक्कीच बंटी कांबळे दादा तुम्ही देखील या व्यासपीठावरती. जर आपल्यापर्यंत आवाज येत असेल बंटी कांबळे दादा आपण देखील व्यासपीठावरती या. टीम बाहेर संघाचा एक बंटी एक चांगला खेळाडू दादा व्यासपीठावरती या. तुम्ही देखील सागर तू देखील या. खरंच करूया सागरचा आपण सत्कार. खरंच एक सागरला देखील खूप दिवसानं पाहतो. एक चांगला खेळाडू सागर पाहतो. आज इन ऍक्शन सागरला पाहिलं जाईल. सागरा संघ अर्धा असेल. आज तुला इकडे खेळावं लागेल. तिकडे थर्ड प्राइज साठी थर्ड मॅच मध्ये गेले सर्व खेळाडू पाहिलं जाते. खरंच कौतुक असेल अमृत संघाचं. आज सागरवरती जबाबदारी असेल इकडची. कौतुक करूया सागरचं. करूया मान सन्मान. काहीर संघाची आज पहिली स्पर्धा आणि सर्वांचं मन जिंकले या स्पर्धेनं. नक्कीच अर्जुन दादा मोहिते दादा प्लीज व्यासपीठावरती या. अर्जुन दादा मोहिते आपण देखील व्यासपीठावरती या. चला बापू तर लगेच उतरा मैदानामध्ये. थोडं सहकार्य करा. चला दादा व्यासपीठावरती या प्लीज. मान्यवरांची नावं घेतली त्यांनी व्यासपीठावरती या. नक्कीच रितेश या. खरंच दादा या तुमचा करू येते सत्कार. रितेश दादा या प्लीज तुमच्या हस्ते. नक्कीच प्रतिभा शिंदे तुमचा करू येते सत्कार. खरंच ढोल ताशकांचे पताके पाहतोय. आज प्लीज ढोल ताशे पताक थोडं दमलं नाही पाहिजे. चला लगेच बापू आता थोडं क्षेत्ररक्षण लगेच सजवा. खरंच अर्जुन करूया आपण इथे मान सन्मान. मायेची शाल
प्रेमाचं पुष्प चिरून करूया आपण प्रतिभेच्या माध्यमातून अर्जुनचा सत्कार. खरंच थँक्यू सो मच अर्जुन, तू आलास आणि स्पर्धेला थोडंसं चांद करून दाखलं. थँक्यू सो मच अर्जुन. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 चेंडू 25 समीकरण. मॅच होईल रंगतदार. विठलादेव चषक 2026 पर्व पहिलं होतं पण ब्रँडेड होतं. मैदानाच्या आतमध्ये सलामीर जोडी पाहतो टीम पाचगणी संघाचे. एका साईडला पोलीस दलाचा एक खेळाडू आपण पाहतो विठ्ठल शेळकेला, तर नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय संदीप सुर्वे. एक ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम. वेलकम बंटी, तुझं देखील सहर्ष स्वागत आहे. चांगला खेळाडू बंटील देखील पाहतो आपण. टीम बाय संघाचा कोणी ट्रॅक होते गोलंदाज पाहतोय आपण विजयला. 18 चेंडू 25 समीकरण. मॅच होईल थोडीशी मजेदार. खरंच प्लीज गणेश दादा प्लीज थोडस बंटीचा देखील मान सन्मान करायचा आहे. खरंच आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं 12th मॅन करून. दोन्ही खेळाडू पोलीस दलामध्ये असतील. विजय देखील पोलीस दलामध्ये असेल, विठ्ठल देखील पोलीस दलामध्ये असेल. आज पोलीस वर्सेस पोलीसच्या थोडंसं कुठेतरी भांडणं लागली जातील. एका साईडला गोलंदाजी, एका साईडला बॅटिंग. यायचं रवी प्लीज बंटीचा करूया सत्कार. रवी दादा या, रवी दादा तुमच्या हस्ते बंटीचा करूया सत्कार. खरंच आज पोलीस आपल्याला कुठेतरी चांगला ध्यास देतात. आज तेच पोलीस एकामेकाच्या संघासाठी लढतायत. पहिली मॅच पाहिली, अमरेली संघाने बाजी मारली. पहिल्या षटकाचा खेळ. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आलाय विजय, पोलीस दलाचा एक खेळाडू, तर दुसऱ्या साईडला विठ्ठल. दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्ट. हो दिशा 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 पंचांनी 6 निशा केली आणि पंच पाहतात या सिटीचा व्हाईट बॉल. यात थोडीशी दिशा भरकटली. पहिला चेंडू एक सिंगल. अगोदरच धावेंचा तोटा, त्याच्यामध्ये ह्या धावा वाचवाव्या लागतील. कुठेतरी विजयला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. आज आपण पाहतोय पाचगणी संघ आज खरंच मजबूत संघ बजवून आलाय. आज केदारलिंगाचा आशीर्वाद नेहमी असतो या पाचगणी संघाच्या पाठीशी. या वेळेला देखील पहिला ऑफ स्टिक, या वेळेला लेग स्टिक आणि बॅक टू बॅक 2 चेंडू येतात वाईट. पहिले 2 चेंडू वाईट. व्हाईटने धावाचा संघाचा श्रीगणेश झालाय. बॅटने नाहीतर व्हाईटने धावा आल्यात. धावा झाल्या डबल 2. सेकंडला फलंदाज विठ्ठल, ज्याने या मैदानामध्ये खूप सारा क्रिकेट खेळला होई, तो क्रिकेट पाहतोय आपण विठ्ठलला. या वेळेला देखील पहिला ऑफ स्टिक, दुसरा लेग स्टिक, परत एकदा ऑफ स्टिक आणि आता या वेळेला वाईट नसेल, या वेळेला टप्पा अचूक असेल आणि पहिला एकदा करतोय गोलंदाज कमबॅक. विजयला पाहतोय. सेकंडला फलंदाज विठ्ठलला पाहतोय, ज्याने डे नाईटची स्पर्धा इथे गाजवली. PTPL पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग ह्या स्पर्धेमध्ये खेळला होता विठ्ठल, तोच पाहतोय. सेकंडला विठ्ठलला पाहतोय आपण. हो बॅटची काढा वेगाने टाकला. पोलीस दला वर्सेस पोलीस दलाची लढत. काय फटका होता, फटका खेळायचा होता खोदून आणि वेगाने टाकला आणि इथे एक सिंगल धाव. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्या फक्त 3. 2 चेंडू 3 धावा. बॅटिंग करावी लागेल विठ्ठलला. या खेळपट्टीचा अंदाज असेल. विठ्ठलने खेळपट्टीवरती क्रिकेट खेळलं जातं, सारखं क्रिकेट खेळलं जातं या विठ्ठल कडून. पहिला 2 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाले 3. या वेळेला ऑफ स्टिकला फटका फसलाय. कॅचचा कॉल. कॅच इज द इम्पॉर्टंट आणि फलंदाज विठ्ठल शेळके बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतो टीम पाचगणी संघाला. करूया ढोल ताशा पथकामध्ये स्वागत. खरंच थँक्यू सो मच ढोलदा शपथक. खरंच कौतुक करावं लागेल तुमचं देखील. एक चांगलं ढोलदा शपथक वाचतोय आपण. चेंडूचा खेळ झाला तब्बल 3. धावा झाले 3 आणि एक महत्वाचा मासा जाळ्यामध्ये अडकवला टीम मानेजवाडे संघाने. विजयने विठ्ठलची विकेट घेतली. विजयने विठ्ठलला डगआउटचा रस्ता दाखवला जातोय. पहिला विकेट, पहिला ब्रेक तो राखतोय टीम पाचगणी संघाला आणि नवीन फलंदाज पाहतोय बापूला. देवला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओहो या वेळेला चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक गोलंदाजी. या वेळेला वेगाने नाही तर यावेळी शांततेने चेंडू डॉट केले जात आहेत. काय गोलंदाजी पाहतोय. पहिले 2 चेंडू वाईट आले, त्याच्यानंतर थोडासा दबाव आला मानेजवाडी संघावरती आणि त्याच्यानंतरचे 4 चेंडू पाहण्याजोगे होते. आता चेंडूचा खेळ बाकी असेल 2. 2 गो. सेकंडला फलंदाज देवाला पाहतोय.
ओ हो लेग स्टिक लेग स्टिक लेग स्टिक. पंच पाहतील, पंच सा निशा करतील आणि पंच आपल्याकडे वळतायत आणि सांगतात यस यस नो डाऊट. बापू खरंच लागला जातो चेंडू अंगाला. नो डाऊट आवडलं डॉट चेंडू नो डाऊट. खरंच सहकार्य करा. डॉट चेंडू नो डाऊट. धावा झाल्या फक्त 3. चेंडूचा खेळ झालाय 5. 1 टू गो. महत्वाचा एक चेंडू. लाजवाब गोलंदाजी विजयची. टाळ्या हो त्या विजयसाठी. काय गोलंदाजी चालले. पहिले 2 चेंडू वाईट आणि त्याच्यानंतर हे 5 चेंडू पाहण्याजोगे होते. महत्वाचा एक चेंडू. पॉवर प्लेचं षटक. स्लोवर गेम टप्पा ओळखला आणि टप्प्यात आला की कार्यक्रम केला जातोय. देवाबाई ठोकतोय चौकार आणि चेंडू निघून जातोय. 4-4-4 4 धावेंसाठी आणि पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या जातात तब्बल 7. लॉस ऑफ द 1 विकेट्स. हा चौकार महत्वाचा होता. हा चौकार महागात पडेल का टीम मानजवाडी संघाला. कुठेतरी विजयला वाटलं होतं हा फटका बसला असता तर मॅच बनली असती. हा 4 धावा आणि मॅच थोडीशी दोन्ही रुलावरती पाहतोय. दोन्ही संघ पाहतोय मॅचच्या दिशेने. आता समीकरण झाले ते म्हणजे 12 चेंडू आणि तब्बल 18 धावेंचं मॅच बनू शकते. मॅच बनवली जाईल मानजवाडी संघाकडून कारण एक्सप्रेस फलंदाज एक्सप्रेस कॅप्टन पाहतो बापूला. मॅच बनवावी लागेल कुठेतरी आज. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय गोलंदाज विजयला. पहिला गोलंदाज विजय, दुसरा गोलंदाज विजय, स्टॅकिंगला फलंदाज संतोष. ओहो यावेळी बॅटने केला होता चांगला फटका. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षण होते फंबल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अशा चुका करून चालणार नाही. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल टीम मानजवाडी संघाला. एकात दुसरा मोठा फटका मॅचचा काय आपल्याला होऊ शकते. पहिल्या चेंडूवरती 2 आणि धावा झाल्या तब्बल 9. 9 ऑफ द स्कोर बोर्ड. पाहतोय संदीपला सेकंडला. यावेळी चांगला चेंडू. यावेळी कमबॅक केलाय गोलंदाजाने. डॉट चेंडू टाकलाय. या डॉट चेंडूची सांगता करावी लागेल. आज मानजवाडी संघाला कुठेतरी बाजी मारावी लागेल. पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्या फक्त 9 धावा. समीकरण असेल ते म्हणजे तब्बल 16चं. यावेळी तिकडे आडव्या बॅटने खेळून काढला. एकदा सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. एकच सिंगल धाव. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल टीम मानजवाडी संघ संदीपला. एक सिंगल धाव. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 3 धावा झाले. डबल डिजिट 10च्या घरात धावफलक पोहोचलंय. समीकरण राहिलं ते म्हणजे 15चं. धावा झाले 10. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 3. महत्वाचे 3 चेंडू या षटकामधील. गोलंदाज पाहतोय आपण विजयला. सायकेला देवा. ओहो चांगला फटका. अचूक फटका होता. क्षेत्ररक्षण थोडस फंबल होतंय. एक सिंगल धाव. क्षेत्ररक्षण थोडस फंबल झालं त्याच्यानंतर थांबवलं कुठेतरी. संतोष आता थांबवतोय. आता जबाबदारी घ्यावी लागेल कुठेतरी संदीपला. महत्वाचे 2 चेंडू. 2 टू गो. चांगली गोलंदाजी पाहतोय. चांगलं क्रिकेट पाहिलं जातंय. क्वालिटी क्रिकेट पाहतोय. महत्वाचे 2 चेंडू. 2 टू गो. ओहो यावेळी चांगला टप्पा अचूक टप्पा. जसा मैदानाच्या आतमध्ये धुळा उडला जातोय तशी धुळ्यासारखी गोलंदाजी केली जाते. धुळा उडवला जातो टीम मानजवाडी संघाकडून. गोलंदाजी चांगली होते. महत्वाचा एक चेंडू. 1 टू गो. फुल टॉस. फटका फसलाय. कॅचचा कॉल. कॅच इज द इम्पॉर्टंट आणि इथे पकडली जाते कॅच आणि फलंदाज संदीप बॅक टू द डग आउट. सहा चेंडू 14चं समीकरण असेल. 6 चेंडू 14 धावा. 14 धावा 6 चेंडू. पहिली मॅच 17 रनची होती. दुसरी मॅच 25 रनची होती. मॅच कुठं होती. मॅच येऊन बसली कुठे असं वाटलं होतं पाचगणी संघ आज बाजी मारेल. विठ्ठलची विकेट आली आणि मॅच फसली.
6 चेंडू 14चं समीकरण. 14 धावा 6 चेंडू. आई विठला देव चषकाची एक महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल टीम आंबरोळे संघासोबत. आंबरोळे संघ कॅप्टन लगेच रेडी राहायचं इकडे व्यासपीठावरती येऊन दादा, कारण जास्त वेळ झाला टुर्नामेंटला. एक चांगली स्पर्धा चांगली पार पाडावी लागेल. 6 चेंडू 14चं समीकरण. 14 धावा 6 चेंडू. मॅच बनेल, मॅच बनवावी लागेल कुठेतरी आता देवाबाईला. देवाच्या नावाने देवाबाईला बॅटिंग करावी लागेल. देवासारखं धावून यावं लागेल टीम पाचगणी संघासाठी. 6 चेंडू 14चं समीकरण. गोलंदाज पाहतो 3 मध्ये. आबाला पाहतोय. फुल टॉस आणि फुल टॉसला फेकून दिलं जातंय. येतोय बिग 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 बिग. भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं, गेंद हवा के बाहर जाए तो उसे छक्का कहते हैं, और गेम में पलटवार लाए उसे हुक्म का एक्का कहते हैं मेरे दोस्त. गेम में पलटवार आया. थँक्यू सो मच. पहिला चेंडू ठोकला जातोय षटकार. देवाबाई देवासारखा धावून आलाय संघासाठी. अंगामध्ये ताकद होती, ताकदीचा वापर केला आणि पहिला चेंडू फेकून दिला जातोय षटकारासाठी. आता समीकरण बदललं, काटा बदलला, कोण बदलला. आता समीकरण झालंय 5 चेंडू 8 धावा. 8 धावा 5 चेंडू. मॅच होती कुठे, मॅच येऊन बसली कुठे यावेळेला. हो हो, चांगला चेंडू चांगला चेंडू. कमबॅक 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 केला जातोय. एक सिंगल धाव. कुठेतरी देवाला स्ट्रायकिंगला ठेवणं गरजेचं होतं का. येते एक सिंगल. आता समीकरण बदललं, समीकरण जाऊन झालंय 7 धावा 4 चेंडू. 4 धावा 7 चेंडू. विठला द्विचषक 2026 ची दमदार स्पर्धा, महत्वाची मॅच. क्वालिटी क्रिकेट पाहतोय. अमृत संघ देखील वाट पाहतोय कोणता संघ 2 हात करण्यासाठी येईल. मान्यवर पाहतोय आज काही संघ, खरंच खूप सारे क्रिकेट पाहतो. 4 चेंडू 7चं समीकरण. एक मोठा फटका, मॅचची काया पलट. एक सिंगल एक सिंगल. मॅच मध्ये कमबॅक झालाय. आता पाहतोय आपण 3 चेंडू आणि 7चं समीकरण. झाल्यात 19. एक षटकार, मॅच फिनिश. एक डॉट चेंडू. दबाव असेल टीम पाचगणी संघावरती. काय करावं लागेल. महत्वाची मॅच. अमोलला पाहतोय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. 7चं समीकरण होतं. फटका तर खेळून काढला. कॅचचा कॉल. काय थोडीशी ड्रॉप होते. एकदा वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. काय होतंय आणि काय बिघडतंय. पंच 6 निशा करतील आणि निर्णय देतील. ह्या सेनेवरती किती धावा असतील. 3 असतील का. 3 धावा. 2 पळून 1 सिंगल. 3 4 का. 4 असतील का. 4 ना. ओके ठीक आहे. 3 पळून 1 सिंगल. तब्बल 4 धावा. मॅच पलटी, काळ्या पलटी, घोडा पलटी, टांग फरार. 2 चेंडू 2चं समीकरण. नक्कीच बाळासाहेब शिंदे दादा तुमचं देखील वेलकम. सहर्ष स्वागत दादा. यायचं व्यासपीठावरती. एकदा व्यक्तिमत्व बाळासाहेब शिंदे व्यासपीठावरती या. वेलकम दादा, सहर्ष स्वागत. याचं आहे खरंच मोठे व्यक्तिमत्व पाहतोय. खरंच दादा या बसा. तुमच्या व्यासपीठ बांधलंय. व्यासपीठ हे मोठ्या लोकांसाठी असतं. व्यासपीठ हे चांगल्या लोकांसाठी बांधलं जाते. आज काहीर संघाचे सर्व मान्यवर पाहतोय. काहीर गावचा अभिमान पाहतोय. खरंच थँक्यू सो मच दादा. वेलकम, सहर्ष स्वागत. ओके सिंगल. 3 धावा. ओके ठीक आहे, नो डाऊट. 3 धावा. 3 चला लगेच लांब व्हा बापू. चला स्पीडअप करा. आता समीकरण बदललं. 2 चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडू. मॅच बनेल, मॅच बनवावी लागेल. विठला द्विचषक 2025 ची मॅच चांगली.
प्लीज पंचांची कोणी वादावाद करू नये दादा. प्लीज सहकार्य करा बापू दादा. या 2 धावा असतील तर स्ट्रायकिंगला आभा असेल. थोडं सहकार्य करा. विठ्ठल प्लीज थोडं सहकार्य करा. विठ्ठल 2 धावा असतील तर आभा असेल स्ट्रायकिंगला. विठ्ठल दादा थोडं सहकार्य करा. प्लीज बापू आपल्या टीम मधल्या खेळाडूंना सांगा बापू प्लीज थोडं सहकार्य करा. सर्वांना 6 निशा करून दिला जाईल बा प्लीज. बापू दादा आपल्या टीमला सांगा थोडं सहकार्य करा. टंपा प्लीज सहकार्य करा बापू. सहकार्य करून दिला निर्णय नो डाऊट. हॅलो हॅलो हॅलो.
चला प्लीज कायरी संघ सर्व संघांना थोडंसं बाहेर काढा. चला टीम अजय सर्वांना बाहेर काढा मित्र. डिसिजन 2 मिनिटात दिला जाईल. नो डाऊट सर्वांनी बाहेर या प्लीज. मैदान खाली करा. प्लीज दोन्ही टीम कॅप्टन या प्लीज. आणि प्लीज बापू आपल्याला पण निर्णय सर्वांना सहकार्य करावं लागेल. इथं जो निर्णय दिला जाईल तो टीम पाचगणी संघ देवा दादा प्लीज बापू या प्लीज आपल्या व्यासपीठावरती या. दोन्ही टीम कॅप्टन या. प्लीज बापू या. देवादादा तुम्ही देखील या. बापू आणि देवा दोघांनी या फक्त.
प्लीज दोन्ही टीम्स लगेच रेडी राहा. दोन्ही टीमला 3-3 रनची पॅनल्टी दिली जाते. 3-3 रन मायनस होतील. आता समीकरण झाले 2 धावा आणि 3ची गरज. दादा लगेच उतरा दादा. 2 चेंडू 3ची गरज असणार आहे नो डाऊट. चला बाबू आता प्रकाश दादा लगेच 17 सजवा. बाबू दादा प्लीज सहकार्य असेल प्लीज. तुम्ही एक चांगले खेळाडू आपण पाहतो बापू दादा. तुम्ही सहकार्य करा. मॅच चालू करा. 2 चेंडू 3चं समीकरण. धावा झाल्यात तब्बल पाहतोय आपण 22 झाल्यात. आता 25चं समीकरण होतं. आणि जो काही निर्णय असेल तो अजय आपल्यापर्यंत पोहोचवतोय. अजयचा निर्णयाला सहकार्य करा कारण तो कमिटीचा निर्णय असेल नो डाऊट. कमिटी नंतर निर्णय दिला जाईल मोठा निर्णय. आता थोड्यासाठी निर्णय दिला जो सर्वांनी सहकार्य करा प्लीज. बापूदा प्लीज आपण एक आयकॉन खेळाडू आहे प्रकाश दादा. आपण सहकार्य करा प्लीज. सहकार्य करा बापूदा. तुम्ही सहकार्य केलं तर क्रिकेट आपले आयोजन मोठं होतं. आपल्या आयोजनाला सहकार्य होईल. मोना क्रिकेट असेल ना सहकार्य होईल. चला अजय झालं डिसिजन. चला 2 चेंडू 3चं समीकरण. मॅचला करूया सुरुवात. एकदमदार स्पर्धा. वेटला दिवच्या शोधून 2026 पर्व पहिलं. क्रिकेट रसिकांचं प्रेम. 2 चेंडू 3 मॅच 3 रन. हाय व्होल्टेज मुकाबला. हाय व्होल्टेज ड्रामा. रामा रे रामा हा क्रिकेटचा ड्रामा. करूया मॅचला सुरुवात. स्ट्रायकिंगला फलंदाज छोटा पॅकेट पाहतोय आपण. देवाबाईला बापूला पाहतोय. आबाला पाहतोय. विजया परत तुझी मॅच आहे. विजया विजया तुझा बॉल. दोन चेंडू 3चं समीकरण. मॅचला करूया सुरुवात. ओहो चांगला चेंडू चांगला चेंडू. ओहो पंच निशा करतील आणि हात करतील आकाशात आणि मोठा ब्रेक थ्रू लागतोय टीम पाचगणी संघाला. फलंदाज देवाबाई बॅक टू द डग आउट. चला लगेच नवीन फलंदाज यायचं. विठ्ठल नवीन फलंदाज पाठवा दादा. पाचगणी संघ 1 चेंडू 3चं समीकरण. नवीन फलंदाज पाठवा. ते बापादा पंच येतील ते प्लीज. पंच येतील जो निशा शेवटचा असेल. जो आपल्या मनाकडे निर्णय असेल तो शेवटचा असेल. जर आतापर्यंत गॅदर केलेल्या चेंडूवरती रन नसेल तर निर्णय अटर असेल. प्रत्येक स्पर्धेसाठी निर्णय असेल प्लीज. अजय प्लीज. अजय जर मी एकच सांगतो अजय शिंदे प्लीज. आतापर्यंत जो डिसिजन दिला असेल अजय शिंदे जो प्रत्येक संघावरून आतापर्यंत जो टुर्नामेंटला डिसिजन दिला असेल गॅदर बॉल केल्यावरती रन नसेल तो डिसिजन द्या. बाकी काय नको.
एक चेंडू 3चं समीकरण. चला स्पीडअप करा. आंबोळे संघ दादा कॅप्टन लगेच या. आंबोळे संघ कॅप्टन या दादा. आंबोळे संघ फक्त वेलकम. नितीन दादा वरंडे वेलकम. सहर्ष स्वागत. नितीन दादांना पाहतोय. एक चेंडू 3चं समीकरण. नवीन फलंदाज पाहतोय की यांना आपण पाहतोय. अर्थातच टीम संघाचा हुकमे एक्का काढलाय बाहेर. एक चेंडू 3 धावा. संतोषला पाहतोय. मॅच टाय होणार नाही. कंपल्सरी चेस असेल. दोन्ही संघाने नोंदणी करून घ्या. एक चेंडू 3 धावा कंपल्सरी काढावे लागतील. चौकार कंपल्सरी मारावा लागेल. काय होतंय काय बिघडतंय गोलंदाज पाहतोय. एक चेंडू 3 धावा. आंबोळे संघ दादा लगेच कॅप्टन या. विल रेडी राहा आपण देखील येऊन प्लीज दादा सहकार्य करा नक्कीच. एक चेंडू 3 धावा. हो हो यावेळी फटका चांगला होता. कॅचचा कॉल. कॅच पकडेल का? कॅच पकडली जाते आणि मॅच होते फिनिश. हाडलक बाडलक टीम पाचगणी संघ आणि बाजी मारतोय अर्थातच मानाचीवाडी संघ. चला दोन्ही टीम लगेच या. कॅप्टन बापू दादा लगेच या. तू खूप विलंब मला या टीमने बापू दादा लगेच. आंबोळे संघ आपण देखील या. प्लीज महेश दादा या व्यासपीठावरती या. महेश दादा मराठी या. दादा व्यासपीठावरती. बबन दादा या. नितीन दादा या व्यासपीठावरती. नितीन दादा वरंडे वेलकम. सहर्ष स्वागत. चायचं तलाप नवीन चायचा धंदा आणि आपल्या खेळाडूंना चाय दिली जाईल. नितीन दादा वरंडे यांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा नवीन सुरुवातीसाठी. वेलकम. सहर्ष स्वागत नितीन दादा वरंडे. चला पाचगणी संघ आपलं सन्मान चिन्ह देखील घेऊन जावा. चला प्लीज हरीश प्लीज रवी दादा लगेच टॉस